थँक्यू सो मच शांतराम सर. आज मैदानावरती जाऊया पुन्हा एकदा. पहिल्या फेरीतला चौथा सामना तिसऱ्या दिवसातील ही बैक फाईट मॅच पाहायला मिळेल. पनवेल सागवड त्याच्या आगेस खेळणारा संघ मैदानावरती आपण पाहतोय. खर्डी संघ मैदानावरती टॉस जिंकलाय. खर्डी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मी म्हणेन चांगला निर्णय, अचूक निर्णय आणि फलंदाजी करायची आहे सागवाडी संघाला. दोन सलामी प्रमुख फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. बुरेश चौधरी आणि गणेश मध्ये. बुरेशचा विचार केला शांताराम सर आणि प्रकाश सर की आपण पनवेल तालुक्यामध्ये आदिवासी क्रिकेटर फार होताना पाहायला मिळतात, पण ज्या खेळाडूंना अशी एक ख्याती निर्माण केली की आपण जर पाहिलं तर दैसरच्या मैदानावरती बाईक घेण्याचं मानस पनवेल आदिवासी टीममध्ये जर कुणी केलं असेल तर बुऱ्या चौधरी. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हा फलातून खेळ साकारला आणि बायकर मॅन म्हणून या खेळाडूची ओळख आणि आज तो मैदानावरती उतरतोय. आणि संघाचा ड्रेस कोड हा कंपल्सरी राहील आणि त्या टीमला पालनाईज केला जाईल. कुठल्याही संघामध्ये एखादा खेळाडू बिना ड्रेस कोडचा आढळला तर आयोजकाच्या वतीनं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. संघनायकाने त्याची नोंद घ्या. कुठल्याही कलरची पॅन्ट टाकली तर एका सारखीच पाहिजे, हे आयोजकांचं डिसिजन आलेलं आहे. षटक क्रमांक पहिला गोलंदाज अजय वाघे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू फेकील डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहिलं तर सागवाडी पनवेल संघाचा बुऱ्या चौधरी मैदानावरती सज्ज झालाय आणि त्याला साथ देण्यासाठी आपण जर पाहिलं तर नो स्ट्राईक एंड वरती फलंदाज गणेश मध्ये हा फलंदाज. पहिला चेंडू आणि पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. देऊया दोन्ही संघाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंच आमच्याकडे वरती इथली जो व्हाईट बॉल पहिलाच चेंडूवरती व्हाईट नाही तर श्रीगणेशचा केलाय. सागवाडी संघाचे धावफलक आपण पाहतो 1 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू खराब फेकलाय. चांगली गोलंदाजी करावा लागेल. आज धावफलक कुठेतरी प्रकाश पुढे जाताना पाहायला मिळतोय. वेगानं मात्र धावा बनल्या जातात. मॅच मध्ये चांगली स्थिती पाहायला मिळते. शेवटपर्यंत हे पाहायला मिळेल कारण आजचा लॉस एकदम आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. बॅटची टॉप एज मागे क्षेत्ररक्षक आहे. छोटा क्षेत्ररक्षक जेलची संधी, जेल सोडणार नाहीये आणि ज्या फलंदाजावरती अशा निर्भयत होती त्याच फलंदाजाला शून्याचा गॉगल घालून मैदान सोडावा लागेल. ठोक डीजे. माघारी पाठवलं आणि डगआउट मध्ये मी विनंती करेन की फलंदाज रेडी आपण ठेवायचं आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच नवीन फलंदाज मैदानावरती पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अजय पारदी. अजय पारदीला आता इथून चांगला खेळ करावा लागेल. फक्त ना फक्त एका धावेवरती अवंतर धाव मिळाली आहे आणि आता तिथून दोन फलंदाजाला चांगला खेळ इथे करावा लागेल कारण गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू खराब, त्यानंतर एक विकेट प्राप्त केली. बुऱ्या चौधरी सारख्या फलंदाजाला त्याने माघार पाठवण्याचं काम केलंय. खर्डी संघाचा विचार केला तर अनेक मैदानावरती त्यांचा चांगला खेळ आपण सातत्याने पाहतोय आणि या खैरवाडीच्या मैदानावरती दरवर्षीप्रमाणे येतात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा ती आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. अजय पारदिया पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. अजय वाघे हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय चेंडू फेकण्यासाठी. समोरच्या दिशेला जोरदार अपील केली जाते. पंच सांगतील की डॉट चेंडू
अजयला कुठल्याही पद्धतीनं मोठा फटका मारू देत नाही. डॉट चेंडूची सप्पन पाहायला मिळते, कारण भुऱ्यासारख्या फलंदाजाला बाद केल्यानंतर हे मैदानाच्या आतमध्ये शांत पाहायला मिळते. खेळ चांगली सुरुवात केली होती. गोलंदाजाने अद्याप 3 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली. एक चेंडू खराब फेकलाय, त्यामध्ये एक अवांतर धाव खर्च केली. अद्याप चांगली शतरक्षकाची व्यूहरचना इथे चेंज केली जाते. या वेळेला खोलवरचा चेंडू गोळीच्या वेगानं डॉट चेंडू फेकले जातात आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला टायमिंग अलर्ट असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत, नाहीतर 4थ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याकडे लक्ष असावा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. खार्डी संघनायकानं आणि स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त आपण स्पीडअप मध्ये खेळा. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. आडवे बॅट न खेळण्याचा प्रयत्न, चतुराईची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, डॉट चेंडू लगातार इथे फेकले जातात. फलंदाज अजयसाठी गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. कौतुक करावा लागेल या गोलंदाजाचा. बॅट टू बॅट 2-4 चेंडू इथे चांगले फेकलेत मैदानावरती. एक विकेट मिळवण्यासाठी त्याचा एक चांगला एक राहिला आहे. जोरदार अपील केली जाते, अपील मध्ये विश्वास कमी. डॉट चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, चांगली गोलंदाजीचा एक पेस गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. फक्त अवांतर धाव खर्च केली. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि एक प्रमुख फलंदाज भुऱ्या चौधरी सारख्या फलंदाजाला माघारी पाठवले. शेवटचा चेंडू कुठल्या पद्धतीने खेळला जाईल. बॅटच्या मधोमध अजयच्या बॅटमधून हा तडाखा पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय, लॉंग ऑन कव्हर केलाय, शेवटच्या क्षणाला स्वागत केलाय. हे या बॉलवरती मिळतील 6 धावा आणि 6 धावेनं पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना पनवेल सागवाडी संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. डीजे मी वीर फलंदाज, एकही चेंडू त्याने पेस केला नाहीये. आता त्याला करायचा आहे, पहिलाच चेंडू खेळायचा आहे. गणेश मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ध्रुव बाघ्या चेंडू, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. गणेशसाठी बॅटची टॉपेज होती, यष्टरक्षक थोडा खंबल पाहायला मिळालाय. चुका तर पाहायला मिळाल्या, पण चेंडूची डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. कुठलीही धाव मिळणार नाही. प्रयत्न मागच्या पॉइंट मध्ये स्लिप क्षेत्रामध्ये चांगलं कार्य पाहायला मिळालाय. डॉट चेंडू, ध्रुवेश वाघे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ही गोलंदाजी करावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते, कारण सागवाडी संघाचा विचार केला तर ऑलराऊंडर भूमिका या 2 फलंदाजाकडे आहे, पण कुठेतरी थांबवण्याचं काम इथे केलं जाते. मोठा फटका, चेंडू शरीरावरती चढला आणि त्यानंतर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि तिथे मात्र फक्त ना फक्त मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 8 या आकड्यावरती. रामदास उघडे हे आम्हाला माहिती देत असताना आज सातत्याने 3रा दिवस ते स्कोरकची भूमिका सातत्याने पार पडत असतात. त्यांचंही वेलकम. आणि मैदानाच्या आतमध्ये तितकाच चुरतीचा सामना आज पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतला 4था सामना मैदानावरती रंगतोय. गोलंदाज ध्रुवेश वाघे चांगली गोलंदाजी करतोय. बॅटच्या परफेक्ट मधोमध नाही इथे स्वतःच्या फालुंत्रामध्ये चेंडू अडवायचा होता. चांगला क्षेत्ररक्षण राहिला, जेल तर टिपता आलं नाही, पण सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक
9 या आकड्यावरती आपण पाहतोय. मोठ्या फटक्याची मात्र इथून नितांत गरज आहे, कारण पहिल्या षटकाच्या मध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता अजयनं आणि तिथून शांत बसण्याचं काम इथे गोलंदाज ध्रुवेशनं केलंय. ध्रुवेशचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी अद्याप फेकली जाते. मोठाले फटके खेळावे लागतील या बॉलवरती. काय गोलंदाजी, तिखट मारा, वाईट यॉर्कर. पंच सांगतील की इट इज वाईट चेंडू, खराब गोलंदाजी. आता लाईन बिघडली जाते गोलंदाजाच्या बाजूने आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दहा धावा धावफलकावरती दुसरा षटक मार्गस्थ गोलंदाज. बॅटच्या मधोमध टॉप खोलला जातोय. शतरक्षक वेगाने कनेक्ट झालाय. तिथे काय घडलं जातं, चांगला शतरक्षण पाहायला मिळाला. एका हाताने चेंडूला जेज केलं आणि 2 धावा तिथे रोखू शकत नाही. 2 धावेनं संघाचा धावफलक जर पाहिला 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही संघा बाजून आपण पाहतोय वार पलटवार देताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चेंडूवरती सीमा पार केल्यानंतर वार पलटवार पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दुर्बेशच्या माध्यमातून. फुलटॉस इथे फटका फसलाय की काय, इथे काय घडलंय, जेल टिपला जातोय. एका हाताने कॅरी केलाय, कौतुक करावा लागेल. फलंदाज सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. शरीरावरती चेंडू, इथे काय घडलं जातंय, चेंडू चाललाय मात्र लॉंग स्टॉप रिझल्ट मधून. शतरक्षक वेगाने जातोय. शेवटच्या क्षणाला मात्र शर्यत जिंकली चेंडूनं. चेंडू सीमा पार. मिळतील 4 धावा आणि 4 धावेच्या बरोबरीने इथे धावफलक जर पाहिला दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा 2 फलंदाज बाद असताना सागवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू चांगला खोलवरचा चेंडू समोरच्या दिशेनं फेकलाय. डॉट चेंडूची सफलता राहिली. गोलंदाज चांगली पद्धतीने चेंडू फेकतोय. सुनील वाघे हा गोलंदाज. समोर फलंदाज जर पहिला अजय पारदी वनडाऊनचा फलंदाज अजूनही काही करू शकत नाहीये. मोठ्या फटक्यापासून त्याला दूर ठेवलंय. आता त्या मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सर लेग मध्ये चेंडून अडवतोय. थोडासा चुकीचा क्षेत्ररक्षण सिंगल मध्ये डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि हीच तर चूक आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाईल तेव्हा त्याची किंमत मोजावा लागेल. 2 धावेनं संघाचं धावफलक जर पाहिलं 18 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजाचा कौतुक करावं लागेल सुनीलचा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर
2 धाबा खर्च केला दुसऱ्या चेंडूवरती आणि अजयला चांगली फलंदाजी करावी लागेल. अजयसाठी हाफ ट्रायकर चेंडू, शरीरावरती वेध घेणारा चेंडू, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, नामी संधी हुकली धाव संधीची आणि इथे सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावफलक 19 या धावसंख्येपर्यंत. तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली लगेच. चला आयोजक. चला खेळाडूला जर दुखापत जाणवत असेल तर पाणी जाऊ दे मित्रांनो. पाण्याशिवाय काही नाहीये. आज आपण जीवन जगतो तर पाण्याविना काही होणार नाहीये. कारण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न केले जातात 2 फलंदाजाच्या माध्यमातून धावा बनवण्याचे आणि त्या धावा येत नाहीये. धावासाठी संघर्ष केला जातोय. शंतराम सर, मी एकच सांगेन की टॉस जिंकणं आणि खर्डी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बाजून अचूक अद्याप राहिला आहे. पण सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी बोरेज चौधरी त्याला बाद करण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर डाव इथे साधला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या पहिल्या पूर्वार्धामध्ये खर्डी संघाच्या गोलंदाजानं कमबॅक साधला. अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुनील बागे ह्या गोलंदाजाच्या बाजूनं तिसरा षटक फेकतोय. निर्णय चेंडू फेकण्याचा त्याचा धाडस अद्याप मैदानावरती पाहतोय. सुरुवात चांगली केली होती पहिल्या गोलंदाजानं. तिथून या गोलंदाजानं सुद्धा या निर्णय घेऊन चांगली गोलंदाजी करतोय आणि ती चेंडू फेकत असताना मैदानावरती पाहतोय. 3 चेंडूचा अद्याप एक खेळ आपण बॅलन्स आहे. स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ नका खर्च करू. मोठा फटका समोरच्या दिशेनं डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे चुका थोडासा चेंडूवरती पाहायला मिळतील. दुसरे धाबेचा प्रयत्न, फलंदाज बाद, 1 धाव 1 विकेट. तिसरा फलंदाज बाद होताना 20 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये सागवाडी संघाला पाहतोय. तेवीस धावा धावफलकावरती. लो स्कोरिंगचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागेल. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथे केला जातोय. चला स्पीडअप घ्या. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. पहिल्या प्रभारामध्ये खर्डी संघाचा विचार केला. सागवाडी संघाला अगदी थांबवलंय धावापासून. धावा मोठाले फटक्यापासून वंचित ठेवले. त्यामागचा कारण की गोलंदाजी चांगली पाहायला मिळते या मैदानावरती. खेळपट्टी चांगली अचूक पाहायला मिळते आणि त्या खेळपट्टीवरती फलंदाजी काही करता आले नाही सागवाडी संघाच्या या फलंदाजाला. शेवटचा चेंडू ट्रायकर इथे चांगला तिखट वंस मारा गोलंदाजी. पंच सांगतील बबन पारदी की पहिला षटक क्रमांक इथे तिसरा संपलाय आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना 3 फलंदाज बाद असताना सागवाडी संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती.
येत नाही या धावांसाठी संघर्ष करावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावा लागेल या दोन प्रमुख फलंदाजाला. फलंदाज स्ट्रायगेनला आपण पाहतोय सुरेश पारदिया चौथ्या क्रमांकाला तो फलंदाजी करतोय. अद्याप मोठाले फटके मारू दिले नाहीये. आता मोठाले फटके खेळावे लागतील. एक चौकार त्यानं केसला आपल्या बॅटमधून आणि आता इथून येणाऱ्या बॉलवरती आक्रमण करावं लागेल. शेवटचा षटक गोलंदाज कर्डी संघाचा रबी हा गोलंदाज. शेवटचा षटक शेवटच्या षटकामध्ये 15-16 धाबा येणं फार गरजेचं राहतील. कारण 40+ धाबा इथे बनवावं लागतील पहिल्या पूर्वार्धामध्ये. प्रयत्न केले जातात. गणेशच्या बॅट मधून हा चेंडू चाललाय. फायनल एक क्षेत्र निवडला. एक टप्पा जाईल चेंडू सीमा पार. मिळतील 4. सुरेशला मैदानावरती पाहतोय. 27 धावा धावफलकावरती. पहिला चेंडूवरती चौकार पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याच रिझल्ट मध्ये चेंडू चेंडू थांबणार नाही. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. येईल एक दर्जेदार षटकार. करू नये कारण धावांची मात्र दुष्काळ आणि त्यासाठी प्रयत्नाचे पराकष्ट. मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 मध्ये 10 बनल्या. मॅच रोमांचक स्थितीमध्ये शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळेल. प्रयत्न केला जातोय. तोडफोड फलंदाजी. फुलटॉस वरती आक्रमण सफल होऊन प्रयत्न केला. चेंडू सीमा पार पाठवलंय षटकार. बाबा 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 कुशिवली संघात संघनायक आणि डांगरनेश्वर मोरबे संघात संघनायक या लगेच आपण टॉस करण्यासाठी विनंती करते. पहिला पुकार असेल दोन्ही संघास या लगेच टॉस कक्षामध्ये.
नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज विचार केला तर फलंदाज विचार केला तर सुरेश पारधीच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळतात. फ्री टाय चेंडू पाहायला मिळेल. चेंडू फ्री टाय कुठल्याही पद्धतीनं मोठा फटका खेळण्याची संधी उपलब्ध झाली या सुरेश पारधी या फलंदाजाला. कमी गतीचा चेंडू फेकल्यानंतर पंच सांगतील की इट इज अ वाईड चेंडू आणि त्यामध्ये मिस फील्ड पाहायला मिळते. दुसरी धाबेचा प्रयत्न. बघा स्ट्राईक मिळणार नाहीये. दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडणं फार गरजेचं असणं. बघा तशी धाव मिळणार नाहीये. लक्ष असू द्या. नक्कीच 2 धावा मिळतील या बॉलवरती. वाईट प्लस 1 आणि त्यानंतर 2 धावेनं संघाचा धावफलक जर पाहिला 42 या धावसंख्येप्रती. प्रेशर बनवलाय फलंदाज आणि गोलंदाजाप्रती. आक्रमण 3 चेंडूवरती गेला आणि तिथून मात्र आक्रमण रूप धारण फलंदाजी पाहायला मिळाली. बबनला स्ट्राईक मिळाली. स्ट्राईक जास्तीत जास्त फलंदाज आपण जर पाहिलं तर सुरेश पारधीकडे ठेवण्याचं काम केलं जात होतं पण ते जमलं नाही. आता बबनला एक चेंडू खेळून पेसमेंट करून आता स्ट्राईक वरती आणावं लागेल सुरेश या फलंदाजाला. मोठा फटका बॅटची टॉप पेच स्लिप क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय आणि मात्र थ्रीटची संधी होती कारण मागचा चेंडू वाईट फेकला होता. फलंदाज सेफ असेल मिळेल सिंगल धाव आणि सिंगल धाबेच्या बरोबरीनं 43 या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे आपण बालेसाहेब शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी खराब पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये कारण 3 षटकाचा विचार केला तर 23 धावा खर्च केल्या होत्या. येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये जर विचार केला या गोलंदाजाचा तर 20 धावा खर्च केल्यात. महागडा षटक फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय. तीन चेंडूचा खेळ संपलाय. सुरेश स्ट्राईक हँडला आपण पाहतोय. सुरेशला कामगिरी करावा लागेल. केली या षटकामध्ये अजूनही प्रयत्न करावा लागतील. प्रयत्नासाठी सफल झालाय. आडव्या बॅटनं खोदलाय चेंडूला फेकून दिलंय. पंच सांगतील इट इज अ षटकार. मोठा फटका मिळतील 6. थँक्यू. चांगली सुरुवात फलंदाज 3 षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. सुरुवात चांगली राहिली या फलंदाज सुरेशच्या माध्यमातून. गोलंदाजावरती तोडफोड फलंदाजी आक्रमण रूप धारण शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा जमवायच्या होत्या त्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हलक्या गतीनं फेकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनसाईडला चेंडूला खेळून काढलाय. चुकीचा शतरक्षक चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील 4 धावेच्या बरोबरीनं संघाचा धावफलक जर पाहिला 53 या धावसंख्येप्रती. सृष्टि में तो हम फेकला जाईल. महागडा षटक मैदानावरती पाहतोय. खर्डी संघाच्या 3 गोलंदाजांना चांगली काम केलं होतं. तिथून या गोलंदाजानं खराब चेंडू फेकण्याचं मानस दाखवलंय. बॅटच्या मधोमध आता शतरक्षक आहे. फलंदाज बाद शेवटच्या क्षणाला. नो चेंडू इथे पुन्हा एकदा नो चेंडू. तर इथं चेक केला जाईल. पंच डिसिजन नो चेंडू. पंचांचा डिसिजन आलाय नो चेंडू. चक्कर त्या स्क्रीनवरती चेक केला जातोय. सुरेश आपण या.
नो चेंडू, नो चेंडू फेकलाय आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर मिळतील तर डगआउट मध्ये आवाज देऊ नका, खेळाडू कक्षमध्ये या. पंच धावा किती या चेंडूवरती या? एकच धाव. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती पीरियडची नामी संधी या फलंदाजासाठी. फुलटॉस बॉल, फुलटॉस वरती आक्रमण. आज षटक फार महत्वाचा राहिलाय. सागवाडी संघाने केलेली फलंदाजी आणि खर्डी संघाची चुकीची गोलंदाजी. पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना सागवाडी संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. काय खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. डीजा तर मुगडे सरांचा ओरडू. क्या बात है, जबरदस्त आपण मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला पूर्वार्ध संपलाय. 60 धावा तब्बल बनवल्या त्या म्हणजे सागवाडी टीमनं पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये आपण घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. चांगली सलामी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच इन ऍक्शन मध्ये या. तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला तर सजावट झालेला आहे. क्षेत्ररक्षण पैलावलेला आहे आणि मॅच कडे आपण वळणार आहोत. आजच्या दिवसातील आपण ही लढत पाहतोय. चौथी मॅच आहे आपल्या भेटीस आलेली आहे आणि 5व्या मॅचचा आपण टॉस आत्ताच पाहिलाय. मोरबे बनाम कुशिवले. अगदी
सर्व संघांना आम्ही शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या वतीनं आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व आमच्या जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि आमच्या सर्व चाहते वर्ग यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाचा. नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं आणि या चषकाच्या वतीनं. जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी यांच्या विद्यमानी स्पर्धा आपण पाहतोय. नाईट डे ची स्पर्धा आहे. अगदी चांगली संकल्पना मनामध्ये रुजवली होती आणि ती स्पर्धा आज आपण इथे पाहतोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील चौथी मॅच आपण पाहतोय. दुसरा पूर्वार्ध सुरू होईल. पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी चांगली धावसंख्या बनवली, त्यानंतर दुसऱ्या पूर्वार्धाला मात्र इथे वेळ आली आणि ती वेळ पाहतोय आपण. सुरुवात होईल, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनंत पारधी. सामन्याला सुरुवात होईल. मेनेटी पॉवर प्लेचे षटक आहे. संघाच्या संघनायकांनी जबाबदारी संपवली गोलंदाजावर. अगदी चांगली गोलंदाजी होणार का, धावा रोखायच्या आहेत की बनल्या जातील याच्यासाठी मात्र सुरुवात केली जाईल. सलामी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर स्ट्राईकला किसन वाघ. पहिलाच बॉल अगदी सन्मान देण्याचं काम केलंय. इथे चुकी केली असती परंतु नाही, चुकीला दूर झालंय. संकट आलं नाही, संकट मात्र सरकलं बाजूला. इथे जर का निशाणा लागला असता तर पहिला फलंदाज बाद झाला असता. तसं घडलं नाही. इथे एक धाव तर जरूर मिळेल. धाव फलकेचा श्री गणेश केला एका धावेनं. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी होती. थोडस गोलंदाजामध्ये वेग आहे, प्रचंडता आहे, अगदी चांगले कॅलिबर आहे गोलंदाजामध्ये, शैली चांगली, गुणवंतेचे कार्य मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसरा बॉल काय समाचार असेल. मोठा फटका, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बल्ली मोठी गॅप आहे आणि बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. या मिळतील 4 धावा. 4च्या अगदी बॅटचा पेश खोललाय चौकारांना आणि इथून मात्र सुरुवात झाली. धाव संख्या आखण्याचा प्रयत्न करतोय. धावा बनल्या जातील की इथे रोखल्या जातील त्याच्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय, परंतु धावा येत राहतात. इथे चांगली कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. अगदी 60 धावा आहेत फक्त आणि 60 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेला अगदी हाणामारी करावी लागेल. मोठा फटका, सरळ ड्राइव केलाय, बॉल बॉल चाललाय समोरच्या दिशेला आणि इथे मिळेल एक चौकार. गोलंदाजावर अगदी गोलंदाजाची पिस काढण्याची वेळ आली आणि त्या धावा मात्र इक्वेशन केलं जातं. टायमिंग चांगला, कलात्मकता मात्र चांगली आहे. बॅटमध्ये अगदी व्हेरिएशन खूप छान पद्धतीचं आहे. फलंदाज अगदी विचार करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि जी मेगा स्क्रीन आहे अगदी चांगली सॉलिड पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याच्यासाठी अगदी खेळाडूंना अगदी एन्जॉयसाठी आणि टप्पा आणि टप्प्याला अनुसरून फलंदाजी करतोय. इथून मात्र सुरुवात चांगली आहे. ओहो, हेलिकॉप्टर शॉट आहे. थोडासा धीम्या गतीचा बॉल होता. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 2. तिथे मात्र धावा रोखल्या जाणार नाही. 2 धावांचं इक्वेशन केलं, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा खोलवरचा टप्पा ठेवला गोलंदाजांना. 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 11 धावेंवरती फलंदाजी करतोय. चांगली ब्रेकअप चांगला आहे, फलंदाजी चांगली आहे, धावा बनवायच्या आहेत, विजयाचा उंबरठा गाठायचा. बॅटची वरची कडा घेऊन बॉल चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल कव्हर होईल 4 धावेंसाठी. तर या 4 धावा अंतिम बॉल असणार आहे. अगदी चांगली सुरुवात केली. पहिलं षटक, पहिल्या षटकाच्या सुरुवातीला धावा येणं खूप गरजेचं आहे. बनवायचे 61 धावांचं मात्र इथे डोंगर आहे आणि तो डोंगर पार करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना की लागलेला वनवा
तो विजवण्यासाठी मात्र इथे उतरलाय संघ. फलंदाजी करतोय, अगदी तोडफोड फलंदाजी आहे दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोघांची झुंज, चांगली कडवी लढत मात्र पाहतोय आपण. पहिल्या पूर्वार्धामध्ये 60 बनवल्यात, 61 धावांना मात्र इथे नमूद करण्यासाठी फलंदाजी करतोय दोन्ही फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये चौकाराला, त्यानंतर मात्र इथून काय कमबॅक होणार. ओहो, टप्पा पडलाय, अगदी वेगावरती स्वार करायचा होता, त्याच बरोबरीनं पहिलं षटक संपलंय. एंड ऑफ द ओव्हर. धावांचा आपण जर व्हेरिएशन पाहिला तर फक्त आणि फक्त 15 धावा आहेत. तर येणारे 18 चेंडू आणि 46 धावींची गरज आहे अजून. चांगला बॅटिंग स्पेल आपण पाहतोय इथे. 15 तर आल्यात, इथून बनवायच्यात. अगदी चांगली रणनीती आखावी लागेल आणि त्याच्यासाठी मात्र दोन्ही संघ मेहनत करत आहेत. असं म्हणतात ना की वाळूचे कण रगडतात तेलही गळ, ती परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये. मेहनतीसाठी दोन्ही संघ धडपड करतात, गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय. इथून मात्र त्या धावा मात्र इक्वेशन कराव्या लागतील. 61 धावांचा पल्ला. आतापर्यंत 6 बॉलचा खेळ संपलाय, 15 धावा जमवल्या धाव पलकेवर. दुसरे षटक गोलंदाज अजय पारधी आहे. अजय पारधीवरती पूर्ण जबाबदारी सावरली. संघाच्या संघनायकानं सर सेनापती असेल, संघ मालक, अगदी त्याच्यासाठी विचारात्मकता गोलंदाजी करावी लागेल. इथे संघाला सावरायचं असेल तर गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आहे. ओहो, काय गॅप मध्ये बॉल ढकललाय. 1 धाव तर मिळेल. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1च धाव. एका धावेनं मात्र धावा इक्वेशन करण्याचा प्रयत्न करतोय. कॉम्बिनेशन चांगला आहे दोघांमध्ये, फलंदाजांमध्ये तालमील चांगला आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये अगदी चांगली सुधारणा आहे. आतापर्यंत मिसचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षणाची विभाग रचना जर आपण पाहिली तर अगदी चांगली चौपेर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ओहो, अगदी खोलवरचा बॉल होता, कार्पेटच्या साहाय्यानं बॉल ढकलला आहे. इथे फाईन लेग मध्ये 2 धावा घेण्याचा मानस दाखवलाय आणि इथे 2 धावा तर जरूर मिळतील. 2च्या बरोबरीनं धाव फलकाचा आपण जर लेखाजोखा जर पाहिला तर आतापर्यंत 18 धावा तब्बल धाव फलकीवर आहे. अजय पारधीच्या माध्यमातून गोलंदाजी आपण का. वा, काय फटका सजवलाय, कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय इथे चौकारासाठी. बावीस धावा धाव फलकावर, 22 धावा इथे इक्वेशन झाल्यात. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. तर या स्पर्धेमधून प्रकाशजी भगत आमचे मराठीचे एक समालोचक, इथून त्यांनी काहीतरी कामास निघून चाललेला आहे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. ओहो हो, पहा काय घडलंय. यू मिस आय डिफेंडली, अजून एक धक्का लागेल आणि दुसरा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. चला स्पीड अप करायचा आपण सामन्याला, उशीर घेऊ नका प्लीज, विनंतीचा अगदी मान द्या आमच्या आयोजकांना.
गोलंदाज तयार, खेळपट्टीवर आहे. ओहो, मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे. झेलचा जजमेंट करायचा होता, सीमा रेषेच्या लगत होता, अगदी धावपळ करतोय. झेल सुटला, जमिनीला दान झालाय. झेलवरती अगदी प्रयत्न करणार होता, परंतु थोडासा दूरवरती होता. बॉल जमिनीला दान झालाय. तिथे धावा मात्र आल्या, धावांचं योगदान राहिलंय, धावा बनल्या जातील. ओहो, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय, अगदी गोळीच्या वेगानं दर्जेदार मिळेल इथे चौकार. अठ्ठावीस धावा. काय गोलंदाजी, क्षेत्ररक्षक थोडाच चाचपडला आणि लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल निघून गेला चौकारासाठी. याशा 4-4 धावा आल्या तर सामना मात्र जिंकेल फलंदाजी करणारी टीम. धावा तुम्हाला रोखायच्या आहेत किंवा बनवायच्या आहेत, किंवा गोलंदाजाच्या जोरावर ही मॅच आपण पाहतोय. गोलंदाज जिंकणार की फलंदाजीवरती हा सामना जिंकणार, याच्याकडे अगदी दुर्बळ लक्ष वेधलंय. दोन्ही संघ अगदी इथे मजबूत स्थितीमध्ये आहेत. पाण्याची माग झाली, पाणी सुद्धा पेटणार इथे. ची गरज आहे. 33 धावा डिफेंड होतील की रोखल्या जातील यासाठी 12 बॉल आपल्याला भरपूर काही सांगून जातील. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 13.5 ची धाव संख्या आखणं गरजेचं आहे. 16.5 धावेची गरज आहे. चला, सामना सुरू होईल. तिसरे षटक अगदी प्रगती पथावर घेऊन आलाय. गणेश मध्ये हा गोलंदाज आहे. पाहायचा, अगदी 33 धावांचं योगदान आहे. 12 बॉल मध्ये कॅल्क्युलेशन धावा बनवायच्या आहेत. सुरुवात चांगली होईल. आतापर्यंत फलंदाजानं थोडस आक्रमकता सिद्ध करून दाखवल्या इथे. गोलंदाजावर आक्रमण व्हेरिएशन आहे, हल्ला परती हल्ला, थोडस प्रेशर मध्ये आणून ठेवलाय गोलंदाजाला. इथून धावसंख्येला मात्र अगदी कवच करावा लागेल. पहिलाच बॉल अगदी सफल होऊन खेळायचा होता. चला, चांगला बॉल आहे. डॉट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अखेरचा मानला जाईल, हे घोषित केलं जाईल. अगदी चांगले पंच आहेत. अगदी सफल होऊन खेळायचा होता. क्रॉस द लाईनचा बॉल होता. इथे पंचांचा इशारा आलाय. चांगला निर्णय, डिसिजन चांगला आहे. हवेमध्ये बॉल आहे, परंतु बॉलला पाठवलंय फाईन लेग मधून. षटकार. बॉलला पाठवून दिलाय षटकारासाठी. आणि या साच्या मदतीने आपण जर पाहिला तर सामना अगदी जवळ जवळ खेचलाय. इथून धावा अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी. अगदी दोन्ही संघांच्या हृदयामध्ये अगदी धडधडपणा चालू झाले असेल. सामना गोलंदाज जिंकणार की फलंदाज जिंकणार. फलंदाज तर अगदी इथे तोडफोड फलंदाजी करतोय. आता षटकार ठोकलाय आणि इथून थोडेच मॅच थांबले. गोलंदाजाला विचार करण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ मात्र पूर्णपणे होणार का. इथून मात्र दोन्ही फलंदाज सुद्धा एकमेकांची बातचीत करताय. स्ट्राईकवर आपण पाहतो आणि न स्ट्राईक वरती फलंदाज आहे. इथून गोलंदाजावर आलेला प्रेशर तोच तोडण्यासाठी मात्र इथे गोलंदाजी करतोय. ओहो, काय फटका. गॅप मधून बॉल चाललाय सरळ डाऊन दी ग्राउंड. इथे मिळेल एक दर्जेदार चौकार.
38 धावा धावफलकावर. अगदी व्हेरी गुड कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजानं. अगदी चणाक्ष पद्धतीची फलंदाजी, आक्रमण आहे. गोलंदाजामध्ये अगदी चांगला टॅलेंट आहे, डोक्याचा वापर करतोय. सामना जिंकायचा आहे. गोलंदाजावर अगदी त्यांनी अभ्यास केलाय. गोलंदाजा वार करतोय, पलट वार घ्यायचा आहे. सामन्याची मात्र इथे विजयाचा उंबरठ्याकडे जायचं असेल तर इथे मात्र षटकार आणि चौकारांची परिभाषा बोलावी लागेल ती फलंदाजी करणारी टीमला. आणि इथून ते प्रयत्न मात्र त्यांच्या हातामध्ये आहे. बॅटला मात्र बोलती केले, चौकाराच्या माध्यमातून षटकार टोकलाय, चौकार आलाय. त्यानंतर मात्र इथे अजून विचार करण्याचा भाग पाडून दिलाय. तोडफोड फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चाचपडणे सुरू आहे. अगदी प्रेशर आणि प्रेशर आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती. फलंदाज अगदी सट होऊन खेळतोय, धावा बनवायच्या आहेत. चला आपण वेळ जास्ती घेऊ नका, लगेच सामना ऑन करायचा आहे. अजून आपल्याला पहिल्या राऊंडचा अजून एक सामना खेळवायचा आहे. लगेच सुरू सामना करा. त्या अजूनही धावांची गरज आहे विजयासाठी. चांगली सुरुवात. ओहो, समोरच्या दिशेला बॉल मात्र स्पीक करायचा होता. गती आणि बॉल मध्ये अगदी व्हेरिएशन झालंय. बॅट चालली खालून, बॉल चाललाय वरून. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. अगदी एकजूट चांगली कामगिरी करावी लागेल इथे फलंदाजाला. इथे चांगली गतीवरती मात्र हाणामारी करायची आहे. गोलंदाज आपण जर पाहिला तर चांगली गोलंदाजी करतोय, वेगावरती स्वार करतोय, परंतु पलट वार करायचा आहे फलंदाजाला. ओहो, तोच टप्पा ठेवलाय, परंतु अगदी हवेमध्ये बॉलला पाठवलंय. आकाशाला मात्र बुक्क्या बुक्क्या मारत चालला होता बॉल आणि ती झेलचा जजमेंट केलाय, वेल कॅच टिपलाय. फलंदाज अजून बाद होईल, एक धक्का लागेल. हॅलो, अजूनही 23 धाबीची गरज आहे विजयासाठी. 23 धावा. अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय. क्षेत्ररक्षणाची विभा रचना चांगली. खेळामध्ये थोडीशी शांतता निर्माण झाली. मोठाले फटके लागू देत नाही. चौकार आणि षटकार आले तर आमच्या प्रेक्षकांची अगदी मन फुलली जातात एखाद्या फुलासारख्या. आणि त्याच्यासाठी मात्र आमचे प्रेक्षक आहेत. आणि इथे झेल टिपला जातोय. स्लीपर गलीमध्ये अजून एक धक्का मिळेल. नवीन आलेला फलंदाज होता, एक बॉल पेश केला परंतु झेल टिपलाय. आणि इथून मात्र एक चांगली जबाबदारी सावरण्यासाठी आला होता नवीन फलंदाज. प्रयत्न मात्र अपयशी फसलाय आणि इथून धावांना मात्र थांबवून ठेवलंय. धावांची गती थांबवली, व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. इथून मात्र पडताळणी करावी लागेल धावसंख्येची. अजून एक नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. चला स्पीड आपण करायचा आहे. सहा बॉल. हॅलो पंच, ओव्हर झाली का? येस.
हो हो पाठवलाय बॉलला फाईन लेग मध्ये आणि इथे षटकार मिळेल 6 धावा मिळतील 6च्या क्षेत्ररक्षणाची विभाग रचना करा क्षेत्ररक्षणाचा दर्जा लगेच सजवायचा आहे आपण येणारे 6 बॉल आणि 17 धावेची गरज आहे 17 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील यासाठी गोलंदाज मात्र इथे सफल होऊन गोलंदाजी करावी लागेल 17 धावा कुणाला मिळणार खतरा या मॅच मध्ये 17 धावा बनल्या तर सामना जिंकेल फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर जर गोलंदाजाला मॅच जिंकायचं असेल तर इथे चांगलं व्हेरिएशन करावं लागेल डॉट बॉलची खेळी करावी लागेल गोलंदाजामध्ये अगदी अतुरपणे गोलंदाजी करावी लागेल तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भुऱ्या चौधरी अगदी नामवंत गोलंदाज नामांकित गोलंदाज आहे फलंदाज सुद्धा ऑलराऊंडरची भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे आणि तेच मात्र विचार घेऊन त्याला अंतिम षटकाला सुरुवात होईल बनवायच्या 17 धावा फलंदाजी करणाऱ्या टीमला परंतु रोखणं गरजेचं आहे त्यासाठी गोलंदाज भुऱ्या चौधरी आपण पहिला बॉल समोरच्या दिशेला स्पीक केलाय अगदी चांगली गोलंदाजी आहे वेगावरती स्वार करायचा होता फलंदाज थोडासा चकमा खालाय चला अगदी चांगला निर्णय आला पंचांच्या माध्यमातून यस वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे मित्रा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेला बॉल गॅप मध्ये ढकलायचा होता तसं काय झालं ना इथे डॉट बॉलची समाप्ती ओहो हो इथे पहा काय घडलंय शेवटच्या क्षणाला मात्र इथे दांड्या उखडल्या जातात अजून एक धक्का मिळणार इथे चार बॉल आणि 17 धावेची गरज आहे 17 धावेची गरज भुऱ्या चौधरी गोलंदाजी अगदी शेवटची गोलंदाजी मी कशासाठी राखून ठेवले याचा प्रात्यक्षिक उदाहरण देतोय इथे समोरच्या टीमला फलंदाजी करणाऱ्या टीमला समोरच्या टीमला मात्र अगदी दडपणाखाली आणून ठेवलंय इथे इथून मात्र चांगली गोलंदाजी राहील का अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे विजयासाठी 17 धावेची गरज आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि ते नियमाचं पालन करावं लागणार इथे त्यासाठी मात्र 4 बॉल 17 बनवायचे अजूनही 2 बॉलचा खेळ संपलाय नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये शिरसावेल इथे फलंदाजी करण्यासाठी येईल अगदी जोडी मैदानातून अगदी दोघांच्या संवेद येते बोलबाच्या प्रचलित करताय धावा बनवायच्या 4 बॉल मध्ये 17 याचा अगदी दोघांचा बोलबाला झालाय स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तितका चांगला ताकदवार गोलंदाज आहे ओहो अजून एक धक्का मिळेल काय घडलंय पहा मैदानाच्या आतमध्ये दांड्या उद्ध्वस्त केल्या जातात दांड्या वाकवल्या जातात लगातार 2 विकेट मिळवले आणि इथे अजून जर 1 विकेट मिळवला तर हॅट्रिक भुऱ्या चौधरीच्या नावावर होईल चांगली गोलंदाजी उरले 3 बॉल बनवायचे अजून 17 धावेची गरज आहे 17 आणि खतरा कोणाच्या नावावर येईल आणि कोण या मॅच मध्ये जिंकणार आणि कोण कुणाला या मैदानाची धूळ मात्र हातामध्ये देणार याच्याकडे मात्र अधिक लक्ष वेधलंय गोलंदाज तर चांगला गोलंदाजी करतोय वेग आहे त्याच्यामध्ये कॅलिबर आहे गोलंदाजामध्ये शैली चांगली गुणवत्तेचे कार्य आहे रनिंग मध्ये अगदी सुधारणा आहे चांगला स्पेल ठेवलाय गोलंदाजानं आतापर्यंत खराब बॉल टाकला नाही गोलंदाजी चांगली राहिली 3 बॉल मध्ये बनवायचे 17 विजयासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ओहो टप्पा पडला त्यानंतर बॅटच्या खालून बॉल चाललाय
निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. डॉट बॉल आलाय. उरले 2 बॉल 17. अगदी मिडॉनवर होणार का इथे. विकेट तर मिळवले 2. बुऱ्या चौधरीची गोलंदाजी अगदी चांगली आहे. प्रेक्षकांचं मात्र अधिराजे गाजवणार का हा गोलंदाज. 2 बॉल आहेत. 2 बॉल मध्ये 17 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. धाबा रोखण्याचा प्रयत्न केलाय. 2 षटकार टोकले तर 12 बनतील. परंतु विजयासाठी 17 धावीची गरज आहे. ओहो समोर खेळलाय. अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये आहे. इथे उरले फक्त अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती विजय होणार नाही. विजय जवळ जवळ भुऱ्याच्या बाजून आहे. गोलंदाजी चांगली राहिली. विकेट मिळवलंय. डॉट बॉल केलंय. धावा दिल्या नाहीये. अगदी चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भुऱ्या चौधरी यांच्या माध्यमातून. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे. मिस टायमिंग फटका आहे. 3 तिघाड आहे आणि ती झेल सुटलाय. सामना सुद्धा जिंकलाय. वेल प्ले दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन करूया आपण. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय सुरेश पारदिया. 9 बॉल 35 धावांचं योगदान राहिलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घेण्यासाठी या कॉम्बॉक्स मध्ये. सुरेश पारदिया आपण मॅन ऑफ द मॅच तुमच्या नावाचा आहे. 4 षटकांचा मॅरेथॉन जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा तुमच्या नावावर आहे. 9 बॉल 35 धावांची एक बहारदार खेळी मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाली. वेल प्ले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आपण देऊया. वागेश्वर शेषकाच्या वतीनं 2025चा एक भव्य दिव्य स्पर्धा आपण इथे पाहतोय. तर रामा भगत मी यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब तुमच्या पवित्र शुभ हाताने आपण बहाल करायचा आहे. नक्कीच आपण सुरेशकडे जाऊया. चांगला परफॉर्मन्स राहिला. एकंदरीत ज्या वेळेला संघ संकटात होता पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये 23 धावा होत्या. तिथून तुला डाव सावरायचा. 4थ्या क्रमांकाला तू फलंदाजी करत होता कारण 9 चेंडू आणि 35 धावा. एकंदरीत तू सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला आणि तो सामना देखील जिंकला शेवटच्या क्षणाला. एकंदरीत फलंदाजी करत होता तेव्हा तुझ्या मनामध्ये काय वाटलं होतं की भुऱ्यासारखा फलंदाज बाद झाला होता 0 धावसंख्येवरती. तुझ्या मनामध्ये काय होतं. मला माहित होता की मी मारेनच. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये.